नमस्कार. शासनच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. शासन निर्णय निर्गमित त्या संदर्भात व्हिडिओच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट सविस्तरपणे पाहण्याला सुरू करूया. राष्ट्रीय पेन्शन प्रणाली अंतर्गत येणाऱ्या केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 24 जानेवारी 25 रोजी अधिसूचनेद्वारे अर्थ मंत्रालयाने अधिसूचित केलेल्या युनिफाईड पेन्शन योजनेच्या संदर्भात घेण्याचे निर्देश अधिस्वाक्षरीकर्त्याने देण्यात येत आहे. त्यानुसार असे सूचित करण्यात आले आहे की यूपीएसचा पर्याय निवडलेल्या सर्व केंद्र सरकारी कर्मचाऱ्यांना यूपीएस वरून एनपीएस मध्ये एक वेळ स्विच करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली जाईल. स्विच सुविधा युनिफाईड पेन्शन योजनेचा पर्याय निवडल्यांना सेवानिवृत्तीच्या तारखेच्या 1 वर्ष आधी अथवा स्वेच्छा निवृत्तीच्या बाबतीत निवृत्तीच्या मानलेल्या तारखेच्या 3 महिने आधी लागू असेल तेव्हा कधीही वापरता येईल असे नमूद करण्यात आले आहे. तसेच राजीनामा व नियम 56J च्या प्रकरणामध्ये आवश्यकतेनुसार किरकोळ बदलासह अशा तरतुदी केल्या जातील असे नमूद करण्यात आले आहे. जर वरील नमूद वेळेनुसार स्विच सुविधा वापरली गेली नाही तर कर्मचारी डिफॉल्टनुसार यूपीएस अंतर्गत सुरू राहील अशी बाब यामध्ये नमूद करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर शिक्षेसाठी काढून टाकणे अथवा सक्तीची निवृत्ती घेतल्यास अथवा शिक्षांची कार्यवाही सुरू असलेल्या अथवा विचारात असलेल्या प्रकरणामध्ये स्विच सुविधा दिली जाणार नाही असे नमूद करण्यात आले आहे. तसेच स्विच सुविधा उपलब्ध झाल्यानंतर PFRDA नियम अंतर्गत संबंधित कर्मचारी खातेशीर पेमेंट व यूपीएस लाभासाठी पात्र राहणार नाही. डिफॉल्ट गुंतवणूक पद्धतीवर सरकारचे विभेदक योगदान 4% निश्चित केले जाईल व बाहेर पडण्याच्या वेळी व्यक्तीच्या एनपीएस कॉर्पसमध्ये जमा केले जाईल असे नमूद करण्यात आले आहे. तर अशा प्रकारे सरकारी कर्मचारी संदर्भात अतिशय महत्त्वपूर्ण अपडेट या एपिसोडच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. तर हा व्हिडिओ वापस आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा आणि असेच नवीन अपडेट मिळवण्यासाठी शासनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.